आहोत जळगावमध्ये. जळगावमधली एक अशी लोकप्रिय हॉटेल, ज्या हॉटेलमधला इतिहास फार जुना आहे. 40 ते 60 दरम्यान या हॉटेलचं नाव फार मोठ्या प्रमाणावर होतं. इथे मिळते रसरशीत अशी मिसळ की ज्या मिसळला खाऊन चांगले चांगले गार होतात. त्यातमध्ये बाळासाहेब ठाकरे एक नाव असं आहे की ज्यांचे वडील केशव ठाकरे हे इथे मिसळ खायला यायचे आणि त्यावेळचं त्यांचे जे मित्र होते विठ्ठल नेहते म्हणून, म्हणजे आमचे जे आज मित्र आहे नाना नेहते, त्यांचे वडील विठ्ठल नेहते आणि बाळासाहेबांचे वडील केशव ठाकरे, म्हणजेच की त्यांना आपण प्रेमाने प्रबोधनकार ठाकरे असं संबोधतो. ते प्रबोधनकार ठाकरे इथे मिसळ खाऊन गेलेले आहेत आणि याच लोकप्रिय रेस्टॉरंटला आज 1960 पासून हे सुरू आहे आणि आज पण सुरू आहे. आज बघूया, चला भेटूया यांच्याशी की काय यांच्या आठवणी आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी, यांच्या मिसळमध्ये काय आहे, चला जाणून घेऊया. चला तर आतमध्ये येऊ लोकप्रिय मिसळमध्ये. प्रबोधनकार ठाकरे इथे येऊन खायचे त्या 1960, 65, 70 दरम्यानची गोष्ट आहे. आणि विठ्ठलराव जे होते नाना नेहतेंचे वडील, त्यांच्यासोबत येऊन मिसळ खायचे. कसं म्हणाल्याबद्दल? मिसळ आमची आधीपासून क्वालिटी मेंटेन केली, त्याच्यामुळे एकदम पूर्वीपासून आमचे गिऱ्हाईक आहेत. डॉक्टर अविनाश आचार्यसुद्धा आमच्याकडे मिसळ खायला यायचे पूर्वीपासून. नामांकित लोक आमच्याकडे बहुतेक मिसळ खायला यायचे. ते प्रबोधनकार होते जेव्हा वडील होते का? वडील होते माझे, वडील होते माझेवाले. माझे वडील असतानाच यायचे ते. अच्छा. तर नेहमी इकडे जळगावला आले की इथे यायचे? जो जळगावला आले म्हणजे नेहमी यायचे. प्रबोधनकारांचं वलय फार मोठं आहे. बाळासाहेबांचे वडील आहेत. हो. कसं वाटतं तुम्हाला? गदगद होतं? हो. मग काय करायचं, तो काळ एकदम काहीतरी गजब होता. काढतो एकदम छान होता तो. ते आणि राजहंस. अच्छा, आपलं नाव? सुभाष काशीनाथ खडके. म्हणजे मी यांचा मुलगा. काशीनाथ तुकचा मुलगा मी. यांनी कारागीर. अच्छा, तुम्ही कारागीर. 55 वर्षाला. किती? 55 वर्ष आले मला इथे. 55 वर्ष. विठ्ठल असताना मी चहा घेऊन जायचे इकडे. अच्छा. टप्प्यामध्ये. अरे वा, चहा घेऊन जायचे प्रबोधनकार. हो. प्रबोधनकारांशी कधी बोलणं झालं का? नाही, तो आम्ही छोटं होतो. अच्छा, लहान होता. आता वय किती आहे तुमचं? 54. 54 आहे. जळगावच्या लोकप्रिय मिसळ 74. किती आहे? 74. या तुमच्या मिसळबद्दल काय खासियत आहे सांगा जरा जळगावकरांना. आम्ही संपूर्ण मसाला ओरिजिनल वापरतो. अच्छा. खडा मसाला आणतो आणि पिसतो. कांदा, मिरची, लसूण, अद्रक सर्व घरी तयार करतो. तेल कोणतं वापरतो? शेंगदाणा प्युअर पाहून घ्या. प्युअर शेंगदाणा तेल वापरता. बरं, आता किती गर्दी? 24 तास असते आपल्याकडे? हो, 2 वाजेपर्यंत. तुम्हाला ती जागा घ्यावी लागली? हो. इथे मात नव्हते म्हणून. अच्छा, इथे मावत नव्हते म्हणून जागा घ्यावं लागली. इथे फार अडचण व्हायची ना. अच्छा, फार अडचण. आता इथे फक्त आम्ही माल बनवतो आणि तिथे पाठवतो. तिथे पाठवतात आणि तिथे यांचे चिरंजीव बसता. आणि तिथे तुम्ही आता मॉडर्न प्रमाणे सुरू केलेलं आहे सगळं, है ना? हे जुनी आहे. याला 60 वर्ष, म्हणजे मला 60 वर्ष झाले. 60 वर्ष होऊन गेले. तर तुम्ही लेडीजची व्यवस्था आता म्हणजे व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यामुळे लेडीज पण येतात तिथे बसतात. पहिले लेडीजला नव्हते, नाही कमी पडायचे म्हणून येत नव्हते. बरं, अजून काय आठवणी आहे? काही तुमच्या जुन्या आठवणी काही आहे हॉटेलबद्दल? तुम्ही हॉटेल बदललेली नाही आहे? नाही, 60 पासूनच आहे तसंच आहे. तसं आम्ही क्वालिटी मेंटेन करतो फक्त. बस सर्वात महत्वाचं. क्वालिटी मेंटेन आणि स्वच्छता पाहिजे. अच्छा. मेन म्हणजे तेल वगैरे, मसाले मसाला स्वतः आम्ही सर्व तयार करतो. आणि डोळ्यात तेल घालून पहिले आम्ही त्याच्यामध्ये रोज अगदी सकाळी स्वतः मालक लोक आम्ही डोळ्यात तेल घालतो. अच्छा. मालामध्ये सकाळी लवकर उठत असाल? 6ला राईट आम्ही इथे येतो. अच्छा. दोघं, माझा मुलगा पण आणि मी पण. अच्छा. आम्ही 6ला इथे येतो अगोदर. अच्छा. बरं, आता पुढे काही करायची इच्छा आहे? आता ते नातू पण तू काय करतील ते खरं आहे. आता आपला काढता आपण आपल्या पोरीनं होतोय तोपर्यंत करतोय आपण. चांगल्यात चांगलं खाऊ घालण्याचा हेतू आमचा असा आहे. की गिऱ्हाईकाला आपलं नाव कुठे गेलं तर. आणि आमच्या एक काय खासियत आहे, आमच्याकडे माणूस माल खाऊन गेला तर तो पुन्हा आपल्याकडे येणारच. असं आहे. बरेच लांब लांबचे लोक येतात आमच्याकडे, पण ते म्हणतात आमच्याकडे असं मिळतच नाही. चला विचारू यांच्या सुपुत्रांशी की त्यांचा अनुभव काय आहे, काय त्यांच्याबद्दल. बेसन तेल आपण बघू शकता. इथे बेसन आहे, तेल आहे. हे प्युअर शेंगदाणा तेल वापरलं जातं. इथे शेंगदाणा तेल असं या प्रकारे वापरलं जातं. बेसन चांगल्या फॉर्च्यून कंपनीचं बेसन वापरलं जातं. म्हणूनच या चांगल्या क्वालिटीबद्दलच यांना 100 पैकी 100 मार्क मिळतात. चांगल्या पद्धतीचं सगळं सामान वापरतात, म्हणूनच यांची आज कीर्ती आहे.
1960 पासून 60 वर्ष आज पूर्ण. आपण बघू शकता या लोकप्रिय रेस्टॉरंटची ही नवीन शाखा आहे. समोरच त्यांनी नवीन शाखा ओपन केलेली आहे. जुनी शाखा त्यांनी तशीच ठेवली आहे, ज्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी नेहमी मिसळ खाल्लेली आहे. आणि या लोकप्रियचा इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल तर लोकप्रियला जरूर यावं लागेल. चला आतमध्ये बघूया यांच्या चिरंजीवबद्दल काय ते म्हणतात. काय वाटतं तुम्हाला, मिसळ कशी वाटते तुम्हाला इथली? छान आहे मिसळ एकदम छान आहे. इथे प्रबोधनकार ठाकरे मिसळ खायला यायचे, माहिती आहे तुम्हाला? नाही. हे इतिहास आहे या हॉटेलचा. खूप छान. त्या हॉटेलमध्ये हो, जुनं तिकडे होतं. बाळासाहेबांचे वडील. हो हो कसं वाटतं छान वाटतं. तुम्हाला? कसं वाटतं? छान वाटतं. जुनं हॉटेल आहे, पहिलेपासून जुनी हॉटेल आहे आणि क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली. हो. भाऊ तुम्हाला कसं वाटतं, क्वालिटी कशी आहे? क्वालिटी चांगली आहे, एकदम अतिउत्तम आहे. अतिउत्तम. हो. दादा काय म्हणाल, प्रबोधनकार ठाकरे इकडे यायचे बाळासाहेबांचे वडील त्या हॉटेलमध्ये, कसं वाटतंय तुम्हाला? चांगला आहे एकदम, हां? एकदम चांगला. नाही, तुम्हाला प्रबोधनकार इकडे यायचे असं कौतुक वाटतं? हा, जळगावकरांना? कौतुक वाजवा, प्रश्नच नाही. वाटतंय ना? वाटायलाच पाहिजे. अच्छा, हा. तुम्ही रोज मिसळ खाता? नाही, रोज नाही, अच्छा, कधीतरी. कधीतरी. चला येऊ जीवांशी. सर तुम्ही काय म्हणाल, तुमची हॉटेल आज फार जुनी आहे, 60 वर्ष झालेले. प्रबोधनकार इथे यायचे, तुमच्या वडिलांसोबत तुमच्या आजोबांसोबत त्यांनी बराच वेळ काढलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? अभिमान आहे आम्हाला की आमच्या हॉटेलमध्ये येऊन गेलेले आहेत. हो, त्या गर्व आहे आम्हाला की आमच्या साध्या हॉटेलमध्ये लोक येऊन गेले आहेत. बाळासाहेबांचे वडील. तर क्वालिटीबद्दल काय सांगाल? क्वालिटीबद्दल आम्ही क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्हाला काय ते थोडे 2 पैसे जास्त मागून घ्यायचे लोकांकडनं, पण लोकांना फसवायचं काम आम्ही करत नाही. आता आम्ही बघितलं प्युअर शेंगदाणा तेल आहे, फॉर्च्यूनचं बेसन आहे. हो हो हो. ते पहिल्यापासून मेंटेन? पहिल्यापासून माझे आजोबा, माझे वडील, आता मी पहिल्यापासून आमच्या दुकानात शेंगदाणा तेलच वापरतो आम्ही. आतापर्यंत दुसरं तेल आमच्या दुकानात आलेलं नाही. आता तुम्ही नवीन पिढी आहे, तुम्हाला गर्व वाटतं की माझ्याकडे प्रबोधनकार ठाकरे मिसळ खाऊन गेले? मग वाटतो ना, वावा ते वाटायला. नेहमी जळगावला आले की मिसळ खायचे म्हणतात. मिसळ खायचे. आमच्याकडे दादा कोणके पण येऊन गेलेत, अशोक सराफ. हो, दादा कोणके, अशोक सराफ पण येऊन गेलेत आमच्याकडे. म्हणजे चांगलेच मोठे मोठे लोक तुमच्याकडे मिसळ खाऊन गेले? हो, फक्त आम्ही ते फोटोग्राफी अच्छा, तुम्ही ती प्रसिद्धी केली? प्रसिद्धी केली नाही. फोटो नव्हते तुम्हाला हां त्या काळचे? हां, त्यावेळेसचे फोटो नाही होते, त्यामुळे लावले नाही आहे. नाही तर असते तर लावलंच ते नक्की. विचारू काही लोकांशी. बढ़िया क्वालिटी है एकदम. आपको मालूम है यहाँ बाळा साहब ठाकरे के पिताजी मिसल खाने आते थे? नहीं, वो तो पता नहीं. हाँ, यहाँ वो पुराने ओके. होटल. हाँ, समोर होती जुनी त्या ठिकाणी. आपको कैसा गर्व लगता है कि बाला साहब के पिताजी यहाँ आते थे? नहीं आए होंगे, मैं तो पहली बार आया हूँ यहाँ पे. अच्छा. दादा आपको कैसा लगता है, आप कॉलेज गर्ल्स बॉयज हो, कैसा लगता है कि यहाँ पे ठाकरे मैं- परिवार के लोग आके मिसल खाते हैं? बहुत अच्छी बात है, मैं तो 10 साल से आ रहा हूँ यहाँ पे. अच्छा, 10 साल हाँ. कैसी लगती है मिसल? बढ़िया. अभी कनाडा से आया हूँ वापस, फिर भी अरे इधर ही वाह, आ रहा हूँ. कनाडा से आप आए? वाह भैया. सर आप कहाँ से आए? चोपड़ा जलगाव से. आप जलगांव से ही. कैसी लगती मिसल यहाँ? बहुत अच्छी बहुत अच्छी. आइए बात करते हैं कुछ और लोगों से. सर आपल्याला कसं वाटतं की बाळासाहेबांचे वडील इथे येऊन गेलेले आहेत? सर्वात चांगली गोष्ट आहे आणि फार चांगली मिसळ आहे. मिसळ चांगली? एकदम छान. आम्ही पण बाहेर गावून इथे मिसळ खायला येतो. सर आपल्याला कसं वाटतं? एक नंबर दादा. आणि मिसळ फार छान आहे, नाव आहे लोकप्रियचं. अच्छा. फार छान काम आहे. इथे काही महिलासुद्धा आहेत, माणसंसुद्धा आहेत. सर तुम्हाला कसं वाटतं की बाळासाहेबांचे वडील इथे येऊन गेलेत, मिसळ खाऊन गेलेत? आम्हाला गर्व आहे, आमच्या शहरामध्ये इतके प्रसिद्ध हॉटेल आहेत. दादा कोंडके, अशोक सराफ सगळे इथली मिसळ खाऊन गेलेले आहेत. छान आहे, उत्तम आहे एकदम. सर्व प्रकारचं जे मटेरियल आहे ते एकदम अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. शेंगदाणा तेल वापरतात म्हणतात. हो हो, सगळ्या पदार्थात शेंगदाणा तेल असतं. ताई आपल्याला कसं वाटतं, ठाकरे इथे येऊन गेले आहेत, बाळासाहेबांचे वडील, ते मिसळ खायचे जुन्या हॉटेलला, कसं वाटतं, गर्व वाटतंय का? हो नक्की. हो. तो हमने सबसे बात की, सगळ्यांशी आम्ही बोललो. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की गर्व वाटतं. बाळासाहेबांचे वडील केशव ठाकरे म्हणजेच की ते प्रबोधनकार ठाकरे इथे मिसळ खाऊन गेले, दादा कोंडके इथे मिसळ खाऊन गेले, अशोक सराफ इथे मिसळ खाऊन गेले. असे नामांचित लोक या जळगावच्या लोकप्रिय जे 60 वर्षापासून चालू आहे, सगळ्यांनी इथे मिसळ खाल्लेली आहे.